Okay, so hi guys, I am Vikas and basically last काही days पासून लेक्चर येत नव्हते, right? But we are starting the remaining lectures, right? Like alternative day wise जसे आपले like starting मध्ये व्हिडिओ येत होते, सेम त्या टाइप मध्ये व्हिडिओ येतील आता, राईट? बट 27 लेक्चर आपण ऑलरेडी कव्हर केले, म्हणजे केले होते, राईट? अँड बेसिकली लास्ट लेक्चर मध्ये म्हणजे 27 लेक्चर मध्ये आपण इनम क्लास बेसिकली काय असतं कोटलिंग मध्ये, इनम क्लासचे एक्झाम्पल बघितले होते, राईट? अँड इन दिस लेक्चर bring the next topic which is seed class in Kotlin. Okay, this is going to be very important topic in case of the like if you are fresher or like if you are very beginner in case of this is going to be a very important topic for you. Okay, so yeah, let's start the session without any delay. So सगळ्यात पहिले बघू आपण बेसिकली सीड क्लासचं काय मिनिंग असतं. सीड क्लास हा बेसिकली जावा मध्ये यूज होत नाही, म्हणजे जावा मध्ये एक्झिस्ट करत नाही, राईट? जसं तुम्ही जावा मध्ये जर बघितलं तर आपण दुसरी काही कन्सेप्ट यूज करतो, बट सीड क्लास हा असा कन्सेप्ट आहे जो जावामध्ये एक्झिस्ट करत नव्हता आणि कोटलिन मध्ये आपण नवीन आहे असं सांगू शकतो, राईट? सो बेसिकली जावामध्ये एक्झिस्ट करत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की द मेन पर्पज काय बेसिकली सीड क्लासचं, की सीड क्लास आपण काय ऍक्च्युअली यूज करतो कोटलिन मध्ये. तर बेसिकली एक असं एक एक्झाम्पल कन्सिडर करा जिथं आपण एपीआय कॉल ट्रिगर करतो आपल्या ऍपमध्ये. बेसिकली सीड क्लासचं मिनिंग सिम्पल हेच असतं की ज्यावेळेस आपल्याकडे स्पेसिफिक व्हॅल्यूज असतात किंवा स्पेसिफिक म्हणजे रिस्पॉन्स असतात, त्या केसमध्ये म्हणजे स्पेसिफिक किंवा समजा एक असं कन्सिडर करा की लिमिटेड सेट ऑफ टाइप्स असतात, लिमिटेड सेट ऑफ व्हॅल्यूज असतात. आणि द व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक की तुम्हाला माहिती आहे की एक्झॅक्टली ते रिस्पॉन्स काय येणार आहे किंवा इथं व्हॅल्यू काय काय जनरेट होऊ शकतात, सगळ्या लिमिटेड व्हॅल्यूज आहेत. आणि दुसरी इम्पॉर्टंट टॉपिक म्हणजे काय की तुम्हाला माहिती आहे की एक्झॅक्टली इथं व्हॅल्यू काय असू शकते. जस्ट लाईक आता एपीआय कॉल जर ट्रिगर होत असेल तर रिस्पॉन्स काय येणार आहे हे आपल्याला माहिती आहे, राईट? सो बेसिकली काय की ज्यावेळेस समजा काही लिमिटेड रिस्पॉन्स असतील किंवा लिमिटेड व्हॅल्यूज असतील, त्या केसमध्ये आपण बेसिकली सीड क्लासचा यूज करतो. तो रिस्पॉन्स हँडल करण्यासाठी आपण त्या ठिकाणी सीड क्लासचा यूज करू शकतो, राईट? मग काय सिम्पल एक असं एक्झाम्पल कन्सिडर करा, माझ्या ऍपमध्ये मी एपीआय कॉल ट्रिगर करतो. आता जर एपीआय कॉल ट्रिगर होत असेल तर त्या एपीआयचं काही काहीतरी रिस्पॉन्स येईल. आता रिस्पॉन्स म्हणजे इन द सेन्स की ज्यावेळेस म्हणजे जो पण मला व्हॅल्यूज भेटेल, म्हणजे एपीआय कॉल ट्रिगर झाल्याच्या नंतर, एपीआय कॉल हिट झाल्याच्या नंतर काय जे पण मला रिस्पॉन्स मध्ये भेटेल, म्हणजे जे पण ऍक्च्युअल मध्ये डेटा येईल माझ्या एपीआयच्या एंडना माझ्या सर्व्हर कडून, राईट? त्याची सगळ्यात पहिले सगळ्यात पहिले जेव्हा समजा मी एपीआय हिट करेल तेव्हा बेसिकली जे पण स्टेट मला भेटेल ती एक तर लोडिंग स्टेट असू शकते, सगळ्यात पहिले लोडिंग स्टेट असू शकते, राईट? ज्यामध्ये लोडिंग स्टेट मध्ये काय होईल बेसिकली की आपले जीपी ही एपीआय असेल, हे आपली एपीआय सर्व्हर सोबत त्या ठिकाणी कनेक्शन बिल्ड करण्याचं त्या ठिकाणी ट्राय करायला, राईट? आणि जर मग दुसरी स्टेट त्या ठिकाणी अशी असू शकते की जे पण आपलं रिस्पॉन्स असेल तो रिस्पॉन्स एक तर सक्सेस होऊन जाईल. आता सक्सेस होऊन जाईल इन द सेन्स की जे पण आपलं त्या ठिकाणी रिस्पॉन्स असेल तो रिस्पॉन्स आपल्याला एक्सपेक्टेड रिस्पॉन्स म्हणजे जे पण रिस्पॉन्स असेल बेसिकली म्हणजे जो पण डेटा असेल आपला तो आपल्याला त्या ठिकाणी रिस्पॉन्स मध्ये भेटून जाईल, राईट? तर त्याला आपण सक्सेस स्टेट म्हणतो. आणि तिसरी स्टेट म्हणजे काय फेल होऊन जाईल आपला एपीआय कॉल, जिथं समजा ड्यू टू सम रिझन आपल्याकडे डेटा येणार नाही. तर बेसिकली मला म्हणायचं काय की रिझन बिहाइंड द सीन्स की जर जर समजा मी माझ्या ऍपमध्ये एपीआय कॉल ट्रिगर करत असेल तर मला माहिती आहे की माझा जो पण रिस्पॉन्स येणार आहे किंवा समजा माझा जो पण ऍक्च्युअल स्टेट आहे, माझा जो पण रिस्पॉन्सचा टाइम आहे, सॉरी रिस्पॉन्स जे पण टाईप आहे बेसिकली, ह्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहे. माझे ऍक्च्युअल मध्ये एपीआय कॉल हिट झाल्याच्या नंतर होणार काय ऍक्च्युअल मध्ये हे मला माहिती आहे, राईट? तर इथं मी रिस्पॉन्स हँडल करण्यासाठी मी इथं सीड क्लासचा यूज करू शकतो. आता ऍक्च्युअली सीड क्लास यूज कसं करणार आहे, रेअरची बेसिकली आपण सीड क्लासमध्ये कसं मेंटेन ठेवतो, या सगळ्या गोष्टी आपण टेक्निकली प्रोग्राम मध्ये बघणारच आहेत, राईट? बट त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले अंडरस्टँड आय गेट झाला असेल सगळ्यांना, राईट? आणि जर नसेल झालं तर नो इश्यूज, आपण प्रोग्राम मध्ये ह्या सगळ्या गोष्टी कव्हर पण करणार आहे. ओके, सो लेट स्टार्ट द अँड्रॉइड स्टुडिओ. आता थिअरी खूप होते, आपण डायरेक्टली एका एक्झाम्पल वरती जम्प करू. ओके, सगळ्यात पहिले आपण सीड क्लास डिक्लेअर करू, राईट? आता सीड क्लास आपण डिक्लेअर करू विथ द नेम कॉल्ड नेटवर्क स्टेट, राईट? आता मी एपीआय कॉल जर ट्रिगर करत असेल तर बेसिकली नेटवर्क स्टेट असेल माझ्याकडे, राईट? म्हणजेच बेसिकली की माझा जो पण रिस्पॉन्स असेल त्या ठिकाणी तो रिस्पॉन्स एकतर त्या ठिकाणी म्हणजेच काय की नेटवर्कच्या थ्रू मी काहीतरी ऑपरेशन परफॉर्म करतोय, राईट? आणि नेटवर्कच्या थ्रू ऑपरेशन परफॉर्म करत असेल म्हणजे काहीतरी रिस्पॉन्स मला त्या ठिकाणी येणार आहे, राईट? सो राईट, अँड द नेक्स्ट थिंग इज की आता मी जनरल माझे क्लास डिक्लेअर करतो. सो आय एम गोइंग टू राईट हिअर विच इज द सक्सेस स्टेट. ओके, सो सक्सेस लिहितोय मी, जनरल क्लास डिक्लेअर केलाय आणि या क्लासला मी इनहेरिट करतोय फ्रॉम द नेटवर्क स्टेट. म्हणजे माझा बेसिकली जो पण सीड क्लास असेल त्या सीड क्लास मधून मी हे जो पण माझा क्लास असेल त्याला इनहेरिट केलाय, राईट? सो बेसिकली ही माझी एक पॉसिबल व्हॅल्यू असू शकते. आणि दुसरी म्हणजे जो पण म्हणजे लोडिंग सेट असेल
राईट. आणि याला पण मी इनहेरिट करतोय फ्रॉम द नेटवर्क स्टेट क्लास, राईट. अँड सिमिलरली माझा जो पण रिस्पॉन्स असेल तो एक तर फेल पण असू शकतो, राईट. सो आय एम गोइंग टू इनहेरिट इट फ्रॉम द नेटवर्क स्टेट ॲज वेल, राईट. अँड बेसिकली माझा क्लास मी या ठिकाणी, ओके. सो दिस इज हाऊ, ओके, सो दिस इज हाऊ वी कॅन डिक्लेअर द सीड क्लास, राईट. द फर्स्ट थिंग इज की सीड क्लास डिक्लेअर केला, राईट. अँड आफ्टर दॅट we have declared the possible state, or we can say the possible response that going to be happen with the help of this example, okay. So मी काय करू, फंक्शन डिफाईन केले विच इज शो रिस्पॉन्स, राईट. आता हा शो रिस्पॉन्स नावाचा फंक्शन काय करेल की कोणती तरी एक अशी नेटवर्कची स्टेट म्हणजे कोणती तरी एक अशी पॉसिबल व्हॅल्यू ऍक्सेप्ट करेल. आता ही पॉसिबल व्हॅल्यू सक्सेस असू शकते, लोडिंग असू शकते किंवा फेल असू शकते, राईट. सो बेसिकली या फंक्शनच्या आतमध्ये मी काय करतो, आता मला माहिती आहे की किती पॉसिबल वेज या ठिकाणी असू शकते. सो आय कॅन डिक्लेअर द वेन स्टेटमेंट हिअर, ओके. तो वेन स्टेटमेंट मध्ये मी काय करतो, जे पण ही म्हणजे जे पण ही नेटवर्कची स्टेट म्हणजे हे नेटवर्कची म्हणजे जे पण एखादी पॉसिबल व्हॅल्यूज त्या ठिकाणी येत असेल ते मी या ठिकाणी पास करून देतो माझ्या वेन स्टेटमेंट मध्ये, विच इज नेटवर्क स्टेट, राईट. आता मी चेक करेल की जर समजा सक्सेस जर रिस्पॉन्स त्या ठिकाणी येत असेल, ओके, तर मी म्हणजे दुसरं काहीतरी माझं जे पण ऑपरेशन करायचं असेल ते मी करू शकतो. सो आय कॅन राईट की सिम्पली अँड त्याच्यानंतर आणखी, ओके. अँड त्याच्यानंतर मी इथं चेक करू शकतो आणखी की जर लोडिंग स्टेटमध्ये माझा त्या ठिकाणी जर रिस्पॉन्स असेल, ओके, आणि सध्या जर माझं जे पण त्या ठिकाणी स्टेट असेल ती जर लोडिंग स्टेटमध्ये असेल, ओके, तर त्याच्या अकॉर्डिंग मी माझं जे पण स्टेट असेल ती त्या ठिकाणी मॅनेज करेल, ओके. सो मी सिम्पली येऊन टाकतो रिस्पॉन्स इज इन द लोडिंग स्टेट, ओके, ओके. अँड सिमिलरली जर समजा माझा जो पण रिस्पॉन्स असेल तो जर फेल झाला, ओके, तर फेल मध्ये मला जे पण रिस्पॉन्स हँडल करायचा असेल ती मी या ठिकाणी हँडल करून देईल. सो आय कॅन राईट हिअर की रिस्पॉन्स इज फेल करके, ओके. काय करेल इथं जो पण माझं मेन फंक्शन असेल त्या मेन फंक्शन मध्ये मी काय करतो की जे पण एक कोणती तरी पॉसिबल व्हॅल्यू जस्ट लाईक सक्सेस किंवा फेल किंवा समजा मग लोडिंग कोणती तरी एक क्लास त्या ठिकाणी मी कॉल करतो, कोणतं तरी एक कन्स्ट्रक्टर कॉलिंग मी या ठिकाणी कॉल करतो आणि ती पॉसिबल व्हॅल्यू मी माझ्या या फंक्शनला असाइन केली, राईट. मग याच्या अकॉर्डिंग तो सगळ्यात पहिले चेक करेल की कोणती नेटवर्क स्टेट या ठिकाणी असं आहे म्हणजे आहे, मग ती नेटवर्क स्टेट आपण वेन स्टेटमेंटला असाइन केली आणि याच्या अकॉर्डिंग जस्ट लाईक जे पण स्टेट असेल सक्सेस लोडिंग किंवा फेल ही ब्लॉक म्हणजे तो पर्टिक्युलर ब्लॉक त्या ठिकाणी त्या स्टेटच्या अकॉर्डिंग अपडेट होऊन जाईल. सो लेट मी रन द प्रोग्राम, ओके. आणि इथे तुम्ही बघू शकता की रिस्पॉन्स इज सक्सेस म्हणून त्या ठिकाणी रिस्पॉन्स येत आहे म्हणजे आउटपुट येत आहे, राईट. सो बेसिकली जस्ट लाईक मी इथं लोडिंग स्टेट म्हणून जर पास केले, ओके, तर लोडिंग स्टेटमध्ये माझा जो पण हे ब्लॉक असेल विच इज म्हणजे हा जो पण माझा ब्लॉक असेल विच इज लोडिंग स्टेटचा तो या ठिकाणी एक्झिक्यूट होऊन जाईल, राईट. सो लेट मी रिरन द प्रोग्राम अगेन, ओके. इथं तुम्ही बघू शकता की रिस्पॉन्स इज इन द लोडिंग स्टेट म्हणून त्या ठिकाणी म्हणजे जो पण रिस्पॉन्स असेल म्हणजे जे पण व्हॅल्यू असेल ती या ठिकाणी प्रिंट झाली, राईट. सो बेसिकली द थिंग इज की आपण आता येऊ इकडे म्हणजे आपल्या त्या ठिकाणी एक्झाम्पल कडे. इथे जर तुम्ही बघितलं जर आपल्या ऍपमध्ये एपीआय कॉल ट्रिगर होत असेल, राईट, तर मला माहिती आहे की जे पण पॉसिबल रिस्पॉन्स येणार आहे तो रिस्पॉन्स म्हणजे जे पण पॉसिबल रिस्पॉन्स येणार आहे तो बेसिकली 3च डिफरंट टाईप मध्ये येऊ शकतं. एक तर माझा लोडिंग स्टेट मध्ये असू शकतं, माझा सक्सेस होऊन जाईल एपीआय कॉल म्हणजे सक्सेस मध्ये मला काहीतरी डेटा भेटेल मग त्याला मी या ठिकाणी हँडल करण्याचं काम करेल, राईट. सो बेसिकली सक्सेस स्टेटच्या अकॉर्डिंग माझा जो पण डेटा असेल तो डेटा मी या ठिकाणी हँडल करेल, राईट. अँड सिमिलरली जर समजा माझं दुसरं काही एपीआय कॉल जर फेल झाला असेल तर त्याच्या अकॉर्डिंग मला जे पण माझं फेल ब्लॉक असेल त्या केसमध्ये मी माझा रिस्पॉन्स त्या ठिकाणी हँडल करू शकतो, राईट. तसं सिमिलरली मला काय सांगायचंय की अशी फिक्स व्हॅल्यूज किंवा समजा असे नंबर ऑफ फिक्स रिस्पॉन्सेस टाईप झाले किंवा समजा तुमचे काही व्हॅल्यूज झाले ते हँडल करण्यासाठी आपण या ठिकाणी सीड क्लासचा यूज करतो, राईट. बाकी या दॅट्स इट फॉर टुडे. बाकी तुमचे काही जर डाऊट्स असेल तर कमेंट सेक्शन मध्ये सांगा, मी 100% रिप्लाय करेन, ओके. अँड या चॅनलवर जर नवीन असेल तर एकदा सबस्क्राईब करून घ्या. बाकी भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, बाय.